क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। दिग्रस भूमी अभिलेख कार्यालयातील 2 अधिकाऱ्यांना 5,000ची लाच घेताना रंगेहात अटक। दिग्रस भूमी अभिलेख कार्यालय येथील उपअधीक्षक व भूमापक या 2 शासकीय अधिकाऱ्यांना मालमत्तेच्या फेरफार प्रकरणात 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ यांनी रंगेहात पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे। ही कारवाई मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी करण्यात आली। या प्रकरणात आरोपी भूमी अभिलेख कार्यालय उपअधीक्षक सखाराम नरसिंग पवार वय 49 वर्ष, नझुल परिरक्षण भूमापक आशिष काशीनाथ शेलोकर वय 47 राहणार भूमी अभिलेख कार्यालय दिग्रस यांना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणातील महिला तक्रारदार यांच्या सासऱ्यांनी त्यांची मालकीची मालमत्ता तक्रारदार व त्यांच्या पतीस बक्षीस पत्राद्वारे दिली होती। सदर बक्षीस पत्रानुसार मालमत्तेचा फेरफार करून घेण्यासाठी तक्रारदार यांनी आवश्यक कागदपत्रे भूमी अभिलेख कार्यालय दिग्रस येथे आरोपी आशिष शेलोकर यांच्याकडे सादर केली। यावेळी त्यांनी तक्रारदार यांना उपअधीक्षक सखाराम पवार यांची भेट घेण्यास सांगितले। त्यानंतर तक्रारदार यांनी उपअधीक्षक पवार यांची भेट घेऊन फेरफार करण्याची विनंती केली असता त्यांनी या कामासाठी 5,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारदार यांनी केलाय। याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ येथे अधिकृत तक्रार दाखल केली। तक्रारीच्या अनुषंगाने एसीबी पथकाने दिनांक 3 फेब्रुवारी रोजी पडताळणी कारवाई केली। या पडताळणी दरम्यान आरोपी आशिष शेलोकर यांनी फेरफार करण्यासाठी स्वतःसाठी व उपअधीक्षक यांच्यासाठी एकूण 5,000 रुपयांची लाच स्वीकारण्यास मान्यता दिली। त्यानंतर आयोजित सापळा कारवाई दरम्यान आरोपी शेलोकर यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडून 5,000 रुपये स्वीकारले। यापैकी 2,500 रुपये स्वतःकडे ठेवून उर्वरित 2,500 रुपये उपअधीक्षक सखाराम पवार यांना देताना दोन्ही आरोपींना उपअधीक्षकांच्या कक्षात रंगेहात पकडण्यात आले। या प्रकरणी दिग्रस पोलीस स्टेशन येथे सविस्तर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्र बापू बांगर, अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती सचिंद्र शिंदे, पोलीस उपअधीक्षक अभय आष्टेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज ओरके, अर्जुन घनवट व त्यांच्या पथकाने केली। दरम्यान कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन एसीबी कडून करण्यात आले। महाराष्ट्र क्रांती न्यूज, अशोक जाधव, दिग्रस। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।